नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म युट्यूब, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सोबत जोडले जा. तुम्ही फेसबुकवरही हा व्हिडिओ बघू शकता. सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपण दररोज चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 10 जुलै. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने तृतीयपंथी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोफत उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे? आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी. तर ऐतिहासिक निर्णय आहे. खर्च आणि अंमलबजावणी. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क आणि इतर महत्वाचा खर्च विद्यापीठ आपल्या स्वतःच्या निधीतून, जो की विद्यापीठ निधी असतो, त्याच्यातून करणार आहे. आणि हा निर्णय विद्यापीठ विभाग तसेच संलग्न महाविद्यालयांनाही लागू असेल. म्हणजे त्या विद्यापीठा अंतर्गत जेवढी महाविद्यालय आहे त्या ठिकाणी सर्वांना मोफत शिक्षण मिळणार आहे. तर इतर महत्वपूर्ण निर्णय, कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या याच बैठकीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या म्हणजेच NIVच्या सहकार्याने MSc व्हायरॉलॉजी हा विषय विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्यात समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आणि स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, न्यायमूर्ती रंजना देसाई. तर रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात समान नागरी संहितेच्या कायद्याची समिती स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये 7 सदस्यीय समिती ही असणार आहे. अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष पार्श्वभूमी आहे, यापूर्वी उत्तराखंड राज्याने लागू केलेल्या समान नागरी संहितेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीच्या अध्यक्ष ही न्यायमूर्ती रंजना देसाई याच होत्या. तिसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे म्हणजेच फिफाचे विद्यमान अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो हे कोणत्या देशाचे नागरिक आहे? तर हे आहे स्वित्झर्लंड या देशाचे. ऑप्शन ए. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे? तर जियानी इन्फेंटिनो. चौथा प्रश्न, आशियाई टेनिस महासंघाच्या ATF प्लेयर अँबॅसिडर म्हणून नुकतीच कोणत्या भारतीय टेनिसपटूची नियुक्ती करण्यात आली आहे? तर लिएंडर पेस यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर. तर भारतीय टेनिससाठी हा अभिमानास्पद क्षण आणि जागतिक क्रीडा संघटनेचं अपडेट आपण बघूया. लिएंडर पेस यांची नवीन जबाबदारी. भारताचे दिग्गज माजी टेनिसपटू लिएंडर पेस यांची ATF म्हणजे आशियाई टेनिस महासंघाच्या प्लेयर अँबॅसिडर म्हणजे खेळाडू सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशियातील टेनिसचा प्रसार आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना काम करावं लागणार आहे. तर फिफाचे अध्यक्ष, जागतिक फुटबॉल नियामक संस्था फिफाचे विद्यमान अध्यक्ष आहेत जियानी इन्फेंटिनो, जे की स्वित्झर्लंड या देशाचे आहे. आणि यांचा कार्यकाळ, त्यांनी फेब्रुवारी 2016 मध्ये हे पद स्वीकारले आणि आता ते 2027 पर्यंत या पदावर कायम राहणार आहेत. पाचवा प्रश्न, 7 जुलै 2026 रोजी भारत आणि किर्गिस्तान यांनी बिश्केक येथे साहित्याला चालना देण्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना केली? तर यांनी मनास आणि महाभारत आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र याची स्थापना केलेली आहे. ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. तर या प्रसंगी प्रसिद्ध किर्गिज महाकाव्य मानसचा पहिलाच हिंदी अनुवाद प्रकाशित करण्यात आला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. मानस हे किर्गिज महाकाव्य गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात लांब कविता असून यात तब्बल 5 लाख ओळी आहेत. सहावा प्रश्न, भारतामध्ये 9 जुलै 2026 रोजी मधुमेह रुग्णांसाठी लॉन्च करण्यात आलेल्या जगातील पहिल्या आठवड्यातून एकदा घ्यायच्या बेसल इन्सुलिनचे नाव काय आहे? तर ॲव्हिक्ली असं या लसचं नाव आहे.
सातवा प्रश्न, जुलै 2026 मध्ये भारत आणि म्यानमार यांच्यातील 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक कुठे पार पडली? तर ही बैठक पार पडलेली आहे कुठे? नवी दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. दिल्ली आणि नवी दिल्ली मधला घोळ समजून घ्या. भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. ठीक आहे. तर चर्चेतला मुद्दा, शेजारी प्रथम धोरणांतर्गत भारत म्यानमार दरम्यान सुरक्षा व सीमा व्यवस्थापनावर चर्चा झालेली आहे. भारत आणि म्यानमार यांच्यात 23वी राष्ट्रीय स्तरावरील सीमा समन्वय बैठक 7 ते 8 जुलै 2026 दरम्यान दिल्लीत पार पडली. यात सीमा व्यवस्थापन, सिक्युरिटी सहकार्य, सीमापार गुन्हे आणि कनेक्टिव्हिटी प्रकल्पांवर चर्चा झाली. सीमा विस्तार, भारत म्यानमार दरम्यान 1600+ किलोमीटर भूमी सीमा आणि 1098 किलोमीटर सागरी सीमा आहे. म्यानमारची सीमा अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या 4 भारतीय राज्यांना लागून आहे. धोरणात्मक चौकट काय आहे? तर म्यानमारला भारताच्या शेजारी प्रथम धोरण, पूर्वेकडील कृती, ऍक्ट ईस्ट धोरण आणि महासागर धोरणाच्या चौकटीत महत्वाचे स्थान आहे. तर महासागरचा फुल फॉर्म काय आहे? म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ऍडव्हान्स फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स. महत्वाचा मुद्दा आहे, त्याचा वाटलं स्क्रीनशॉट काढून घ्या. 8वा प्रश्न बघा, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी मिळून नवीन तंत्रज्ञान भागीदारी सुरू केली आहे. या भागीदारीचे अधिकृत नाव काय आहे? तर हे आहे ACITI. ठीक आहे. ACITI म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. याची घोषणा आणि हा करार कधी झाला? तर या भागीदारीची घोषणा झाली 22 नोव्हेंबर 2025 रोजी जोहान्सबर्ग येथील G20 शिखर परिषदेत. ठीक आहे. आणि हा करार 9 जुलै रोजी स्वीकारण्यात आला. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर या 3 देशांमधील ही पहिलीच त्रिपक्षीय तंत्रज्ञान भागीदारी आहे. गौण खनिजे, हरित ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करणे हे या भागीदारीचे मुख्य उद्दिष्ट आहे. 9वा प्रश्न, कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या म्हणजेच EPFOच्या नवीन नियमानुसार किती दिवसात क्लेम सेटलमेंट, दावा निवारण न झाल्यास सभासदाला 12% व्याज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 20 दिवसात. तर PF खातेधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. क्लेम विलंबावर मिळणार 12% व्याज. नवीन नियमांची तरतूद. कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच EPFO यांचे नवीन नियम लागू झालेले आहेत, ज्या अंतर्गत 20 दिवसात क्लेम सेटलमेंट न झाल्यास 12% व्याज मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. 10वा प्रश्न, बितांग आदिपूर्ण हा खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सायकल सन्मान आहे? तर हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. या ठिकाणी कुठे तो गडबड असू शकते. ठीक आहे. इंडोनेशिया, बितांग आदिपूर्ण. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच कोणत्या देशाचा बितांग आदिपूर्ण हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर हा आहे इंडोनेशिया. अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न उलटाही केला जाऊ शकतो. तर बघा, जागतिक स्तरावर भारताचा सन्मान, पंतप्रधान मोदींना मिळाला सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार. सर्वोच्च नागरी सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आदिपूर्ण प्रदान करण्यात आला आहे. आणि बितांग आदिपूर्ण हा इंडोनेशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 12वा प्रश्न, दरवर्षी 10 जुलै रोजी खालीलपैकी कोणते महत्वाचे दिवस जगभरात साजरे केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन, मातृसुरक्षा दिन आणि जागतिक फ्रेंच फ्राय दिन. तर वरील सर्व असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आज एवढे दिवस आहे. सर्वांना त्याच्या शुभेच्छा.
13वा प्रश्न 23 जून 2026 रोजी उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोल करून विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त वय असताना गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे? तर हा ठरलेला आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ऑप्शन डी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 14वा प्रश्न नुकताच भारताचा 98वा ग्रँडमास्टर बनण्याचा बहुमान कोणाला मिळाला आहे? तर हा बहुमान मिळालेला आहे अश्वस्त यश याला. ऑप्शन सी. 15वा प्रश्न वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट च्या ग्लोबल एअर पॉवर रँकिंग 2026 मध्ये भारतीय वायुसेनेला म्हणजे इंडियन एअर फोर्सला जगातील कितवे सर्वात शक्तिशाली हवाई दल घोषित करण्यात आले आहे? तर भारताला 6वे जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दल घोषित करण्यात आलेले आहे. 16वा प्रश्न हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत असलेल्या महादेव ऑनलाईन बेटिंग ऍपचा मुख्य सूत्रधार कोण आहे? तर याचा मुख्य सूत्रधार आहे सौरव चंद्राकार. ऑप्शन बी. 17वा प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्रतिष्ठेच्या हॉल ऑफ फेम मध्ये नुकताच समावेश करण्यात आलेले भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे कितवे भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत? तर हे ठरलेले आहेत 12वे. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 18वा प्रश्न राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट UG कोणत्या वर्षापासून पूर्णपणे ऑनलाईन म्हणजेच संगणक आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2027. ऑप्शन सी. 19वा प्रश्न आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे विद्यमान अध्यक्ष जिएनो इन्फिनिटी हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर हे आहे स्वित्झर्लंड. ऑप्शन ए. हा प्रश्न रिपीट झालाय, हरकत नाही. तर मित्रांनो हे होते महत्वाचे 10 जुलैच्या संदर्भातील प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म YouTube, Instagram, Telegram, Facebook सोबत जोडले जा. मोफत PDF मिळवण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला जॉईन करायचं आहे आणि सपोर्ट करा. तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब आमचं मनोबल वाढवतो. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.